नमस्कार, मी पाटील कविता महाराणी ताराबाई प्राथमिक शाळा क्रमांक 175 तर्फे आपले हार्दिक स्वागत करीत आहे। विषय गणित, प्रकरण 5, रेषा आणि कोन। स्वाध्याय 5.1 आज आपल्याला बघायचा आहे। त्यामधील बघा पहिला प्रश्न आहे की खालील प्रत्येक कोनाचे कोटी कोन शोधा। कोटी कोन म्हणजेच काय की ज्या दोन कोनांचे माप 90 अंश असेल त्या कोनांना आपण कोटी कोन म्हणत असतो। तर मग ज्या एका कोनाचे माप 20 अंश असेल तर त्याचा कोटी कोन शोधण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल। आपल्याला माहिती आहे की कोटी कोन हा नेहमी 90 अंशाचा असतो। तर आपल्याला त्याच्यासाठी 90 अंश मधून पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की कोटी कोनाचा एक कोन हा 20 अंशाचा आहे, तर दुसरा कितीचा असेल। तर आपल्याला 90 मधून 20 अंश वजा करून घ्यावे लागतील। तर 90 मधून 20 अंश वजा केले असता आपल्याला भेटेल 70 अंश। तर आपल्याला इथे दिसते की दुसरा कोन आपल्याला कितीचा भेटेल, 70 अंशचा। तसंच दुसरा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की जर कोटी कोनांपैकी एक कोन 63 अंशाचा असला तर दुसरा कितीचा असेल। तर आपल्याला माहिती आहे की कोटी कोन हे नेहमी 90 अंशाचे असतात। मग कोटी कोन हा 90 अंशाचा जर असेल तर एक कोन जर 63चा आहे तर आपल्याला 90 मधून 63 अंश वजा करून घ्यावे लागतील, तेव्हा आपल्याला दुसऱ्या कोनाचे माप भेटेल। तर 90 मधून 63 गेले असता 27 अंश उत्तर येईल। तर दुसरा कोन असेल 27 अंशचा। त्यानंतर तिसरा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, जर कोटी कोनांपैकी एक कोन हा 57 अंशाचा असेल तर आपल्याला माहिती आहे की कोटी कोन हे नेहमी 90 अंशाचे असतात। तर आपल्याला काय करावं लागेल, 90 अंश मधून 57 अंश वजा करून घ्यावे लागतील। तर त्याचं उत्तर काय येईल, 90 मधून 57 गेले असता 33 अंश। तर याप्रमाणे आपल्याला कोटी कोनांचे माप काढून घ्यायचे आहे। त्यानंतर आहे दुसरा प्रश्न की खालील प्रत्येक कोनाचे पूरक कोन शोधायचे। पूरक कोन म्हणजेच आपल्याला माहिती आहे की ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश होते त्या दोन कोनांना पूरक कोन असे म्हणतात। तर आपल्याला सांगितलेले दुसऱ्या प्रश्नामध्ये की एका कोनाचं माप दिलेलं आहे 105 अंश, पण आपल्याला माहिती आहे की पूरक कोनाचे माप हे नेहमी 180 अंश असते। तर आपल्याला काय करावं लागेल, 180 मधून 105 वजा करून घ्यावे लागतील। 180 मधून 105 वजा केले असता उत्तर येईल 75 अंश। बरोबर, म्हणजे एक कोन जर 105 चा असेल तर दुसरा कोन येईल 75 अंशाचा। आता त्याचप्रमाणे आपल्याला दुसरा पण प्रश्न सोडवायचा आहे। जर दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेलं आहे की एका कोनाचे माप आहे 87 अंश, तर आपल्याला माहितीच आहे की पूरक कोनाचे माप किती असते, पूरक कोनांच्या मापांची बेरीज असते 180 अंश। तर आपल्याला 180 मधून 87 वजा करून घ्यावा लागेल। 180 मधून 87 वजा करून घेतले असता 180 मधून 87 गेले तर उरतील 93। तर एका कोनाचं माप जर 87 असेल तर पूरक कोनापैकी दुसऱ्या कोनाचं माप असेल 93 अंश। बरोबर, आता त्यानंतर आहे तिसरा प्रश्न की एका कोनाचं माप जर 154 अंश असेल तर दुसऱ्या कोनाचं माप किती आहे। तर आपल्याला माहितीच आहे की पूरक कोनाचे जोडीचे माप किती असते, 180 अंश। तर जर एक कोनाचं माप दिलेलं आहे आपल्याला 154, तर आपल्याला 180 अंश मधून 154 अंश वजा करून घ्यावे लागतील। तर 180 मधून 154 वजा केले असता उरतील 26 अंश।
तर ह्याप्रमाणे आपल्याला दुसरा पण प्रश्न सोडवून घ्यायचा आहे. आता आहे तिसरा प्रश्न. तिसऱ्या प्रश्नात आपल्याला विचारलंय की खालीलपैकी कोणत्या जोड्या कोटीकोणाच्या आणि कोणत्या जोड्या पूरक कोणाच्या आहेत ते नक्की करायचंय. तर आपल्याला माहिती आहे की कोटीकोण म्हणजे ज्यांच्या मापांची बेरीज 90 अंश असते आणि पूरक कोण म्हणजेच ज्यांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. तर आपण बघूया. आपल्याला दिलेलं आहे पहिली जोड 65 आणि 115 अंश. तर आपल्याला या दोघींची बेरीज करावी लागेल. 65 अधिक 115 अंश पहिल्या यांची बेरीज होते 180 अंश म्हणजे हे राहतील पूरक कोण. ही जोड कोणती आहे? पूरक कोणाची जोड आहे. त्यानंतर आपल्याला दुसरी विचारली आहे. दुसरा आपल्याला विचारलंय 63 आणि 27 अंश. तर इथं आपल्याला बेरीज करावं लागेल. 63 अधिक 27 अंश. तर या दोघींची बेरीज होईल 90 अंश म्हणजेच हे कोणते आहेत? कोटीकोण. तर आपल्याला याचप्रमाणे सगळे उदाहरणं सोडवायचे आहेत. तर 2 उदाहरणं मी सोडवून दाखवलेत. याच्यातील बाकीचे जे उदाहरणं आहेत 4 ते उदाहरणं तुम्हाला सोडवायचे आहेत. ज्यांची बेरीज 180 अंश येईल त्यांना नाव द्यायचे पूरक कोण आणि ज्यांची बेरीज 90 अंश येईल त्यांना नाव द्यायचे कोटीकोण. बघा, चौथ्या प्रश्नात आपल्याला विचारलेलं आहे की असा कोण शोधा की जो त्याच्या कोटीकोणा एवढा असतो. तर आपल्याला माहिती आहे की दोन कोणांच्या मापांची बेरीज ही 90 अंश जर असेल तर तो कोटीकोण असतो. तर मग आपल्याला दोन्ही कोण सारखे पाहिजे असतील तर आपल्याला माहिती आहे की कोटीकोण बरोबर असतात 90 अंश. तर आपल्याला असं विचारलंय की दोन्हींचे माप सारखे पाहिजे. तर भागीला जर आपण 2 केलं तर 2ने भाग जाईल तर येईल 45 अंश. तर एका कोणाचे माप असेल 45 आणि दुसऱ्याचे पण असेल 45. तर तेव्हा हे दोन काय होतील? सारखे कोटीकोण. त्यानंतर बघा 5वा प्रश्न पण त्याच प्रकारे विचारलेला आहे की असा कोण शोधा की त्याचा पूरक कोणा एवढाच त्याचा दुसरा कोण पण असतो म्हणजे ते दोन्ही सारखे पाहिजे. तर 180 एवढे मापांची बेरीज पाहिजे आणि दोन्ही कोण सारखे असतील तर ते दोन्ही कितीचे असतील? 90 अंशाचे. एक कोण 90 अंशाचा असेल आणि दुसरा देखील 90 अंशाचा असेल. त्यानंतर बघा 6वा प्रश्न आहे की बाजूच्या आकृतीत कोण 1 आणि कोण 2 पूरक कोण आहेत. जर कोण 1 कमी करण्यात आला तर कोणता बदल झाला पाहिजे की ज्यामुळे ते दोन्ही पूरक कोण होतील. तर बघा, जर कोण 1 हा कमी केला, कोण 1चं माप जर इकडे सरकवलं तर आपोआप कोण 2चं माप काय होऊन जाईल? वाढून जाईल. पूरक ते दोघी पूरक कोणच राहायला पाहिजे म्हणजे त्यांचं माप 180च राहायला पाहिजे. पण हा कोण जर 1 कमी केला म्हणजे ही रेष जर इथं वाढवून दिली म्हणजे ते काय होऊन जातील? कमी होऊन जातील. पण त्याच्यामुळे कोण 2 काय होऊन जाईल? वाढून जाईल. मग इथं काय उत्तर येईल की कोण 1 जर कमी होत असेल तर कोण 2 हा वाढेल.